नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कथा तुळशी विवाहाची. पुरातन काळातील ही गोष्ट आहे. कांची नगरात कनिष्क नावाचा राजा राज्य करत होता. त्याला बरेच वर्ष मुलबाळ नव्हते आणि त्यासाठी त्याने बरेच नवसही केले. आणि तेव्हा त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव त्याने किशोरी ठेवले. किशोरी हळूहळू मोठी झाली. आता ती लग्नायोग्यही झाली होती आणि म्हणून राजाने तिची पत्रिका ज्योतिषास दाखवली. तेव्हा तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले, जो हिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू होईल. आणि हे सारं ऐकून राजाला फार दुःख झालं. आपली एकुलती एक मुलगी आणि तिच्या नशिबी असं लिहिलेलं आहे. यामुळे तो फारच चिंताग्रस्त झाला. तेव्हा त्यावरती उपाय म्हणून एका ब्राह्मणाने किशोरीला 12 अक्षरी विष्णू मंत्र सांगितला. त्यांनी तिला सांगितले तिने नियमितपणे त्या मंत्राचा जप करावा. तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विवाह विष्णूंशी लावावा असे व्रत त्यांनी सांगितले. किशोरी त्याप्रमाणे करू देखील लागली. एकदा एका गंधर्वाने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहितच झाला. माळिनीच्या मदतीने स्त्रीवेश घेऊन त्या माळिनी बरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात खूप तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. आता तो गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र कनक हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाच सोडून दे. तिच्याशी जो विवाह करणार तो वीज पडून मृत होईल. कनक सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी जर मला नाही लाभली तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईल. सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र कनकला तू आपली मुलगी दे. राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी देखील ठरली. गंध्याला हे सर्व कळाले आणि तेव्हा तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्ना मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा. आणि त्याच वेळी मेघगर्जनासह विजा कडकडल्या. किशोरी भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र कनक याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे काही वैधव्य टळले. तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळशी विवाह करणे हा या व्रताचाच एक भाग मानला जातो आणि या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचं पुण्य लाभते असेही मानलं जातं. अशीच आपण एक तुळशी विवाह संदर्भात सुंदर अशी दुसरी कथा पाहणार आहोत. एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले. त्याच्या पोटी एक महातेजस्वी बालक जन्माला आला. हा मुलगा पुढे जालिंदर नावाचा एक पराक्रमी राक्षस राजा बनला. त्याच्या राजधानीचे नाव जालिंदर नगरी होते. दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा आणि हिचा विवाह जालिंदर या राक्षसाशी झाला होता. जालिंदर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्यांनी महालक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध देखील केले. पण सागरातून जन्माला आल्याने माता लक्ष्मीने त्या राक्षसाला आपला भाऊ म्हणून स्वीकारले. तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याची इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला. भगवान देवादिदेव शिवांचे रूप धारण करून माता पार्वतीजवळ गेला. परंतु मातेने आपल्या योगाच्या सामर्थ्याने त्याला लगेचच ओळखले आणि तेथून अंतर्धान पावले. देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूला संपूर्ण कथा सांगितली. जालिंदरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती.
जालिंदर त्याच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही, त्याचा पराभवही झाला नाही. आणि म्हणूनच जालिंदरचा नाश करायचा असेल तर वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होते. आणि या कारणास्तव भगवान विष्णू ऋषीच्या वेशात जंगलात पोचले, जिथे वृंदा एकटीच प्रवास करत होती. भगवंतासोबत 2 मायावी राक्षस होते, ज्यांना बघून वृंदा खूप घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले. त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या ब्रह्माच्या सापड्यातून 2 वानर प्रगट केले. एका माकडाच्या हातात जालिंदरचे डोके आणि दुसऱ्या माकडाच्या हातात त्याचे धड होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावरती तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालिंदरचे मस्तक शरीराला जोडले, पण तो स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला. वृंदाच्या या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही. वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली. त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. आणि हे घडताच वृंदाच्या पतीचा जालिंदर युद्धात पराभव झाला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप देखील स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात बदलला. विश्वाचा निर्माता दगडच झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि हे सर्व पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त देखील केले आणि स्वतः आत्मदाह केला. जेथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पावित्र्यामुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. आणि तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. जालिंदर या राक्षसाची ही भूमी जालिंदर नावाने प्रसिद्ध आहे. सती वृंदाचं मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे. असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा देखील होती जी थेट हरिद्वारला जात असे. मंदिरात सती वृंदा देवीचे जर 40 दिवस अगदी मनापासून पूजा जर केली तर सर्व भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. ज्या घरात तुळशी असतात त्या घरात यमाचे दूतही अखाली जाऊ शकत नाहीत. मृत्यू समयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामला प्राप्त होतो. जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात आणि तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत आणि तुळस ही खूप प्रिय असल्यामुळे तुळशी ही लक्ष्मीचं स्वरूप देखील मानले जाते. घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी, वृंदावनाची तसे तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात. तिला सजवतात. त्यावरती बोर, चिंचा, आवळा, कृष्णदेव सावळा असं लिहितात. तसेच
तुळशीला बोर, चिंचा, आवळा, सीताफळं, कांद्याची पात त्यात ठेवतात. तसेच कुटुंबातील जो कर्ता आहे तो कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णांची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटीही ठेवतात. पूजेचे षोडोपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील खरा हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची देखील पद्धत आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.